एव्हरीवन, तुमचं डबल वाय अकॅडमी मध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे। सो आज मी तुमचे खूप सारे क्वेश्चन्स असतील ते सॉल्व करणार आहे। म्हणजेच काय तर बघा, नवोदय एक्झाम परीक्षा जी आहे 2025 ची, सो त्याच्यामध्ये खूप जणांना प्रश्न पडला आहे की आमचा रिझल्ट केव्हा लागणार, त्यानंतर कधी लागणार, सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे। सो आज मी तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे पूर्ण डिटेल मध्ये। सो व्हिडिओ नक्की एंड पर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, चला तर मग आता आपण बघणार आहोत। तर बघा, पहिली तर बात, जो काही निकाल लागतो तुमचा नवोदय एक्झाम मध्ये, जो काही निकाल आहे तो लागतच नाही। अरे मॅम, असं का बोलता? निकाल लागतच नाही म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये नक्की काय? तर बघा, कोणत्याच विद्यार्थ्यांना मार्क्स सुद्धा कळत नाही आणि तुम्हाला 3 सब्जेक्ट मध्ये किती मार्क्स मिळाले, त्या 3 सब्जेक्टचे संपादक तुम्हाला कळत नाही। म्हणजे त्या 3 सब्जेक्ट मध्ये मार्क्स किती मिळाले, तुम्हाला रँक किती आली, पर्सेंटेज किती पडले, सो ह्याची तुम्हाला पूर्णपणे माहिती नसते। कशामध्ये? नवोदयमध्ये। त्याच्यामध्ये फक्त पास नापास एवढंच येतं। पण कसं येतं तर बघा, तुम्हाला एक नवोदय विद्यालयाचा फॉर्म प्रोव्हाइड केलेला असतो आणि त्या फॉर्म मध्ये पूर्णपणे ठळक अक्षरात लिहिलेलं असतं की ह्यामध्ये तुम्हाला काय, तर ह्यामध्ये तुम्हाला मार्क्स कळणार नाही। तुम्हाला पास आहेत की नापास फक्त एवढं समजणार, पण तुम्हाला मार्क्स, पर्सेंटेज हे काहीच कळणार नाही। हे तुम्हाला पूर्णपणे त्या पेपर मध्ये लिहिलेलं असतं। ठीक आहे, म्हणजेच काय तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय तर मार्क्स कळविले जाणार नाही, असं ठळक अक्षरात लिहिलेलं असतं। तुम्हाला जे नवोदय विद्यालयात जे तुम्हाला पेपर काय प्रोव्हाइड केलेलं असतं त्याच्यामध्ये पूर्णपणे असं लिहिलेलं असतं। ठीक आहे, मग त्यामुळे तुम्हाला फक्त एवढंच कळतं की तुम्ही पास आहात की नापास। आणि ते सुद्धा कसं येतं तर बघा, तुम्ही वेबसाईटवर जाता, जेव्हा तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर तुम्ही पहिले वेबसाईटवर जाणार त्या, आणि नंतर तुम्हाला जे ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे ते भरलेलं आहे, त्या ऑनलाईन ऍप्लिकेशन भरलेलं होतं। सो त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचंय तर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। फक्त एवढंच टाकायचं आहे का? नाही, डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे आणि तुमचा जो हॉल तिकीट नंबर असेल, हॉल तिकीट नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे। म्हणजे ह्या 2 गोष्टी तुम्हाला अप्लाय केल्यावर तुम्हाला काय तर एवढंच कळेल, हे 2 गोष्टी केल्यावर, की तुम्ही पास झालात की नाही। ते पण तुम्हाला कसं समजेल तर बघा, जर तुम्ही ही इन्फॉर्मेशन टाकली, तुमचं डेट ऑफ बर्थ टाकलं, ऍप्लिकेशन तुमचं जे हॉल तिकीट नंबर ते तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाय केलं, तर फॉर एक्झाम्पल एक विद्यार्थी पास झाले, समजा एखादा विद्यार्थी सिलेक्ट झालाय, तर तिथे फक्त एवढंच लिहून येणार, काय कॉंग्रॅच्युलेशन, फक्त एवढंच तिथे येणार आणि ते पण ग्रीन कलर मध्ये देणार, काय कॉंग्रॅच्युलेशन, फक्त एवढंच। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मार्क्स किती मिळाले, तुम्हाला रँक काय आली, पर्सेंटेज किती मिळाले, याची तुम्हाला पूर्णपणे माहिती नसते। ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये एवढंच येणार। आणि मग जर एखादा विद्यार्थी पास झाला आहे तर मग पुढची प्रोसेस काय असणार आहे तर बघा, तुम्ही हॉल तिकीटवर नंबर टाकलेला होतं आणि ते तुमचं पूर्णपणे आपल्या त्या नवोदय विद्यालयामध्ये काय असतं तर पूर्णपणे तिथे असतं, तुमची जी काही लिस्ट असते ती तिथे काय असते तर तिथे पडलेली असते ती लिस्ट। सो तिथे काय असतं, तुम्ही एखादा विद्यार्थी पास झालाय तर मग ते काय करतात तर त्या विद्यार्थ्याला तिथून कॉल करतात, तुमचा नंबर दिलेलाच असतो, त्या नंबरवर तुम्हाला कॉल येतं आणि त्या कॉलवर फक्त एवढंच सांगितलं जातं की तुम्हाला हॉल तिकीट घेऊन कुठे यायचंय तर नवोदय विद्यालयामध्ये यायचं आहे। कशासाठी यायचं आहे तर तुमचं ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी यायचंय। ठीक आहे, फक्त तुम्हाला एवढंच सांगितलं जातं, त्या व्यतिरिक्त काही नाही। ठीक आहे, आणि समजा तर एखाद्या विद्यार्थीला कॉल आला नाही, एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला कॉल आला नाही, पास झालेत पण कॉल आला नाही, तर तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन काय करायचंय, त्या नंबरवर, तिथे एक नंबर असेल त्यांचा, तिथे संपर्क करायचे आणि त्या नंबरवर बरेच खूप सारे लिस्ट असतात। ठीक आहे, खूप सारे लिस्ट असतात आणि 80 म्हणजे 80 कॅटेगरी असतात। त्याच्यामध्ये काय असतात तर त्याच्यामध्ये 20 मुले काय असतात तर शहरी असतात आणि 60 मुले जे असतात ते काय असतात, ग्रामीण असतात। काय, 20 मुले शहरी असतात आणि 60 मुले काय असतात, ग्रामीण असतात। ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये काय असतं तर ह्याच्यामध्ये काय असतं तर बघा, इथे या सगळ्यांची लिस्ट जी आहे त्या सगळ्यांची लिस्ट असते आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव, नंबर,
त्यानंतर तुमचं जे पत्ता ते सगळं काय करायचं असतं तुम्हाला चेक करायचं असतं त्या 80 एवढ्या लिस्ट मधून. ठीक आहे. त्यानंतर तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालंय की नाही हे सुद्धा तुम्हाला काय पूर्णपणे बघायचं असतं. ठीक आहे. म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला पूर्णपणे त्याच्यामधली खात्री करून घ्यायची आहे की माझं कन्फर्म झालंय की नाही. ठीक आहे. नाहीतर काही काही विद्यार्थी मित्र खूप सारे वेबसाईट ओपन करतात आणि त्या वेबसाईटवर फेक सुद्धा असतात आणि फेक वेबसाईट सुद्धा असतात. त्याच्यावर मग तुम्ही तुमचा नंबर पूर्ण देता, तुमचा हॉल तिकीट नंबर म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन देता. सो ते सगळं फेक असतं. ठीक आहे. सो तुम्हाला एकदम काळजीपूर्वक हे बघायचं आहे. ओके. त्यानंतर राहिली बात तर बघा निकाल कधी लागणार. ठीक आहे. आता जो निकाल आहे तुमचा नवोदय एक्झामचा निकाल कधीपर्यंत लागणार. सो याबद्दल पण सगळ्यांनी खात्री करून घ्या. तर बघा हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे की निकाल कधीपर्यंत लागणार. तर बघा मागच्या वेळेस जी एक्झाम झाली होती ती कधी झाली होती 19 जानेवारीला झाली होती. कधी 19 जानेवारीला आणि त्याचा निकाल कधी लागला होता तर 31 मार्च. ठीक आहे. त्याचा जो निकाल आहे तर 31 मार्चला लागलं होतं. जवळजवळ तिथे 70 दिवसांचा कालावधी लागला होता. 70 दिवसांचा. ठीक आहे. आणि या वर्षी सुद्धा काय झालं होतं तर आता सुद्धा जी एक्झाम झाली ती कितीला झाली 18 जानेवारीला. 18 जानेवारीला. ठीक आहे. तर मग आपण इथे काय करू शकतो आपण इथे अंदाज लावू शकतो की हा जो 18 जानेवारीला झालेली आहे एक्झाम तर त्याचा जो निकाल आहे आपण अंदाजे किती बोलू शकतो म्हणजे 30 मार्च पर्यंत हा रिझल्ट लागू शकतो. कधी 30 मार्च पर्यंत. ठीक आहे. आणि आता जे काही म्हणजेच आपण एक अंदाज लावला तर अशा प्रकारचा रिझल्ट आहे. ठीक आहे. सो सगळ्यांना माहिती आहे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की निकालाच्या बाबतीत तुम्हाला काय तर फक्त तुम्ही पास आहेत. तुम्ही सिलेक्ट झालेत की नाही. सिलेक्ट झाले तर कॉंग्रॅच्युलेशन येणार नक्की येणार. नापास झाले तर काहीच येणार नाही. जर तुम्ही सिलेक्ट झाले असतील तर तुम्हाला एवढंच येणार कॉंग्रॅच्युलेशन लिहून. तुम्ही कधी तर तुम्ही फक्त त्या फॉर्म मध्ये वेबसाईटवर जाऊन तुमचं हॉल तिकीट आणि तुमची बर्थ डेट अप्लाय करायची आहे आणि तुमचं पूर्णपणे काय येणार पास झालेत की नाही कॉंग्रॅच्युलेशन असं करून येणार. ठीक आहे. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच इन्फॉर्मेशन येणार नाही. डायरेक्टली तुम्हाला काय येणार तर कॉल येणार. ठीक आहे. कॉल येणार. तुम्ही तो हॉल तिकीट नंबरवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्हाला कॉल येणार आणि फक्त एवढंच बोलणार की ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला हॉल तिकीट घेऊन यायचंय. ठीक आहे. फक्त एवढंच तुम्हाला कळणार. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच मिळणार नाहीये. तुम्ही पास झाले म्हणजे तुम्ही पर्सेंटेज किती मिळाले रँक काय आले तर हे नाही मिळणार. ठीक आहे. फक्त एवढंच कळणार. सो सगळ्यांना चांगल्या प्रकारे समजलं असेल की आपलं रिझल्ट कशा प्रकारे लागतं नवोदयचं. नक्की समजलं असेल तर नक्की सेशनला लाईक करायचंय व्हिडिओला शेअर करायचं आहे. ही व्हिडिओ सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवायची आहे जेणेकरून त्यांना सुद्धा डाऊट असेल तर त्यांचा डाऊट सुद्धा क्लिअर तुम्ही करायचं आहे. ठीक आहे. आणि बघा तर जवाहर नवोदय विद्यालय 2025 ऍडमिशन ओपन झाले आहेत आपल्या चॅनलला. ठीक आहे. सो इथे इयत्ता 6वी ते 9वी करिता आहे आणि ही बॅच काय होणार आहे ऑनलाईन बॅच होणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे तर जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण जे पण लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपर आहेत त्या सॉल्व्ह करून घेतल्या जाणार विश्लेषण केलं जाणार. सर्व टॉपिकचा समावेश आहे. टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत आहे. व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर होणार दररोज आणि ते पण अनलिमिटेड. सो तुम्हाला मार्गदर्शन करणारे ट्विंकल मॅम म्हणजे मी सुद्धा आहे साक्षी मॅम पदम सर. ठीक आहे. सो अशा प्रकारचं आपलं काय ऑनलाईन बॅच आणि या बॅच मध्ये मागच्या वर्षीच खूप जणांनी काय केलं होतं ऍडमिशन केलं होतं आणि त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं होतं. ठीक आहे. सो असं नका समजू की इथे सिलेक्शन होणार नाही. खूप जणांचं सिलेक्शन झालं होतं. का झालं होतं कारण आम्ही त्यांचं तेवढं प्रॅक्टिस करून घेतली होती तेवढं इथे रिव्हिजन करून घेतली होती आणि त्यांनी सुद्धा मेहनत केली होती म्हणून ते काय झाले यशस्वी झाले. सो अशाच रीतीने तुम्हाला सुद्धा काय करायचंय जॉईन व्हायचं आहे. ऑनलाईन बॅच घ्यायची आहे आणि जर का तुम्हाला काही माहिती अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचंय तर 8010457760 या नंबरवर नक्की कॉल करायचा आहे. ठीक आहे. सो आता आपण इथेच थांबतोय. थँक्यू सो मच सगळ्यांना.